हा माग लागून जायचं न्यायची नाही मला. ती गाडी जायची मी मागणं जायचं. गाडी जाऊन सोडतो तर मी मागणं हिच्या आईला बायली म्हणणार भाड्या आला इथं. हे आता लोखंडी गाड्या त्या बारकी गाड्या द्या. पहिल्या 15 रुपये गाड्या होत्या लाकडी गाडी अखंड म्हणूया. मग आम्हाला भूक लागायची नाही. आम्ही गाणं ऐकायचं सवय आम्हाला. गाणंच म्हणायचं. भाताची अजून ते साळे असे बडवायची कुंडी आहे त्या इकडे पिकवायची. होय इथं पिकत होतं पहिलं. आता कुठं पाऊस निसर्गच नाही तर ते भात जर शिजूला इथनं रेड्ड किती किलोमीटर एवढा वास जातो त्या भाताचा. पहिली दोंडवाडी बाजरी आम्ही मटकीच्या हुलग्याच्या मटकीया भाकरी खाल्ल्या. मटकी हुलग्याच माडग पहिले मटकी म्हणजे 5 महिन्याची मटकी आता 2.5 महिन्याची. ती ओळखायची कशी? ती मोठी असते 2.5 महिन्याची. बर 5 महिने बारीक असते. आणि त्या दिवस गमावळला सांगोल गावीच्या गसारीला. सांगोल गावीच्या गसारीला रात्र झाली या गया पर्याला. आणि ते गाणं कशी म्हणायची मग असं म्हणलं पुन्हा टिपणी झालं. आणि गाडीच्या ग बैलाच तेज नाव या ग चिंत्या वारू. नाव या ग चिंत्या वारू त्याला चाबूकर नका मारू. पडो पडो यार मेघ राजाचा पडो निघ बरा झाला. पडो निघ बरा झाला नंदी तासाला ग पाणी पिला. आणि त्या बाळ ग उठयल फळी धरून ग काळ्या राणी. पहिली कशी असायची शेती? कशी असायची पहिली शेती? कसली आपली गरीब कोणी बीजी करायची. वडील करायचं. बर मग वडील आम्हाला शिकवायचं असं करायचं तसं करायचं. पेरणी कशी करायची, बैल कशी हाणायची, बर ते टिपणला येटाण कसं घालायचं, नांगर कसा येटाण घालायचं, गाडीला कसं येटाण घालायचं ते वडिलांनी आम्हाला शिकवलेलं. होय. मग ते शिक्षणावर आम्ही त्यांच्या माघारी आम्ही तेच करत आलो. किती गाड्या होत्या पहिल्या? पहिल्या गाड्या होत्या की मोठ्या गाड्या होत्या लाकडी गाडी. होय. हां पहिली गाडी आणि ह्या गाडीमध्ये काय फरक आहे? हे आता लोखंडी गाड्या त्या बारकी गाड्या द्या. पहिल्या 15 रुपये गाड्या होत्या लाकडी गाडी अखंड म्हणूया. बर मग ते मळ्यात ऊस करायचं वडील देशी ऊस. आम्ही इथनं गाड्या भाड्यानं लावायच्या आमच्या गाड्या. आम्ही मंगळवेढला ऊस न्यायचो देशी ऊस घाण्याला. त्या गाड्यात टाकून? हां होय. गाड्यात टाकून न्यायचं. तर मंगळवेढला बिमट्याचा घाणा होता पहिला देशी ऊसाचा. बर ते आम्ही त्या गाण्याला म्हाताऱ्यासंग वडिलासंग जाऊन आम्ही ते बघायचं. मग ते माघारी बी आम्ही नेल्या. बर मग ते माघारी बी आम्ही ते केलं. पुन्हा मग काय काळानं पाऊस पाणी कमी झालं ते आम्ही ऊसच बंद केला देशी. त्या गाड्या कसल्या होत्या पहिल्या? म्हणजे ते कुठं बनवून आणायचो मी गाड्या? गाड्या सांगलीला बनवतो आम्ही अखंड अमोनिया. होय होय अखंड अमोनिया म्हणजे एका कोसावर गाडीचा अमोनियाचा आवाज खाट 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 अखंड अमोनियाचा. होय. त्या बैलाचं गाणं आम्ही गाणं म्हणायचं. आणि त्या गाण्याचा आणि त्या अखंड अमोनियाचा आवाज एकसारखा घुमायचा. काय असायची गाणी? कशी असायची गाणी? बैलावरली काय बैलावरनच गाणी म्हणणार आम्ही. होय. म्हणजे वडील म्हणलेलं आम्ही ते शिकलो ना. होय वडील म्हणायचे का गाणी? हां बर वडील म्हणायचे. काय आठवते त्या गाणी? ती गाणी आठवते ती वडिलांनी म्हटलेली. वडील म्हणायचं आता मंगळवारनी येताना दिवस मावळायचा. मग दिवस मावळून गाडी टेकाच्या खाली असली का गाणं म्हणायचं. बर दिवस मावळाला झाला गोराडोहराचा वकू येतं कर बाळाला ताकी येतं. मग आम्ही म्हणणार असं का म्हणताय? ताकीद म्हणजे काय? तर गोराडोहरा आली म्हणजे लहान पोरं आडवी येते म्हणून असं त्यासाठी म्हणायचं असतं. ह्याच्यावरून गाणं म्हणायचं असतं. होय असं म्हणायला. ते जरा तालासरात म्हणून दाखवाय. मग त्याने शिकवलेले आम्ही म्हणणार. बर बैल गाडल्या झोपल्या गाडीवरनं म्हणायचं. टिपणीला झोपल्या टिपणीवरनं म्हणायचं. हां ते वडील जसं ताला सुरात म्हणायचे ना तसं म्हणून दाखवा बरं एक गाणं. म्हणून दाखवू का? मग ते गाणं त्यांनी मला शिकवलेलं आठवते ध्यानात बी आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीची गाणी म्हणतो ते. चालते म्हणा की.
दिवस मावळला लाव अग या बाये दिवस मावळलाव गुराढोराची झाली येळ येळव अग या बाये ढोराची झाली येळव ढोराची झाली येळ येळव अग या बाई गुराची झाली येळ ग माझ्या घरतीला सांगू किती किती व अग या बाई घरतीला सांगू किती व तान्या बाळाला न्हाऊ घालाव अग या बाई बाळाला न्हाऊ घालाव एक चाल असायची. बर. दुसरी चाल आहे का त्याची गाण्याची आणि ट्रॅक्टर वेगळे. हा. दुसरी कशी आहे ती? गाडीच्या ग बैलाला अन त्या चंगाबिळ्याची सव सवव अरे या देवा चंगाबिळ्याची सव. आणि ह्याच्यावर नाही दुसरी चाल. हा. ते चाली म्हणजे आता वरचीवर आम्हाला विसरायला आले द्या. बर बर. हा. तरी पण आम्ही घेतोच ते. हा हा हा. गाडीच्या बैलाला त्याला मोहराच्या काळा कंड वर शेंब्याला लाल गोंड पण गाडीच्या ग बैलाला त्याला मोरक्या काळ कंड त्याला मोरक्या काळ कंड मोरक्या ग काळ कंड वर शेंब्याला ग लाल गोंड. असं म्हणायचे. होय. मग वडील पेरणी वगैरे करायला जायचे का बाहेर? जात होती. होय. होय टिपणीवर नाही गाणं म्हणत होती. होय. हं तुम्ही सोबत जायचे का त्यांच्या? आम्ही जात होती बारकं बारकं होतो. होय. हं मग माग लागून जायचं कसं? हं माग लागून जायचं न्यायच नाही मला. बर. बस म्हणायची गाबड्या घरी हा. मला न्यायच नाही ती. होय. तसंच जायचं माग. हा. ती गाडी जायची मी मागणं जायचं गाडी जाऊन सोडतो तर मी मागणं हिच्या आईला बायली म्हणणार भाडे आला इथं. कसं तुम्ही जायचं पाठीमागनं? मागणं चालत. होय. त्याला ना दिसायचं ना दिसायचं जायचं. होय. हं. पाठीमागनं लपत गाडी त्या लवणात गेली का आपण ह्या लवणात. बर. हं होय. ती गाणं म्हणलेलं आम्हाला गाणं शिकायचं ना तो. बर बर बर. तर गेलं का तिपण चुपल्या तिपणीवर गाणं म्हणायचं. हा. गाणं कशी म्हणाय हा. तिपण गमावलीच झाड द्वार या घाल त्यात झाड द्वार या घाल त्यात नंदी जोमान ग चाल त्यात. हा मग हे आम्ही गाणं ध्यानात राखायचं. बर. मग तिथे गेल्यावर त्याचा काय कमी व्हायचं आम्हाला बघितल्यावर हा. आम्ही म्हणणार बापू आणि गाणं म्हणा अजून एक होय. मला गाणं शिकायचं मी गाणं शिकायसाठी आलो म्हणणार. हा. हं बर. मग आणि म्हणणार हा. आणि त्या टिपणी गमावलीच झाड द्वार या ग सैल झाड द्वार या ग सैल घरच्या गाईच ग बैल. मग आम्हाला भूक लागायची नाही. हा. आम्ही गाणंच ऐकायची सवय आम्हाला. होय. गाणंच म्हणायचं. बर. हं गाडीच्या बैलाचं नाव त्याचं चिंत्या वारो आणि नको मारो. आणि ते गाणं कशी म्हणायची मग असं म्हणलं पुन्हा टिपणी झालं. हा. आणि गाडीच्या ग बैलाच तेज नाव या ग चिंत्या वारू नाव या ग चिंत्या वारू त्याला चाबूकर नका मारू. अशी गाणं म्हणायची. बर. बैल किती होती? बैल 2-2 4-4 बैल असायची. होय. हं काय नाव होतं बैलांचे? बैलांचं एकाच रुपया होतं एकाच सोन्या हा. आणि एकाच नाव औषा हा. एकाच मास्तर्या होय. अशी नाव होती. तुम्ही ही करायचं का बैलांना जीव लावायचा का? हं होय. आम्ही जीव लावायचा आम्हाला मग ते आम्हाला धरून यायचे नाही म्हणून त्याने हाय तोवर आम्ही जाऊन बैला जवळ जाणार चोळणार. हा. त्यांनी सोडूस तर आम्ही चोळणार असं बर. करत बैलाची सवय लावली. होय. मारत नव्हती या बैल? आणि मग आमच्या एकदा अंगावर पडले मी बैल मंगळवेढला घेऊन गेलो. जा बघू म्हणला तुला लई बैलाची आड आहे. बर. अशी बैल होती. हा. मंगळवेढला गेलो. हा. श्रावण बळी पाळला हा. तर त्यातल्या मालकाने एका शेरीत लावली. बर.
मग लय बैल नाव सांगतोय म्हणला, बैल लय पळते म्हणलं. बघू म्हणला बैल. हा 4 बैल जोड्या होता, त्या 4 जोड्या होत्या. बर त्याने एका पिंडीचं शेंगपिंडीचं पोत्याच शेरत लावली. बर दिंडावर उभा राहिलो. हा दिंडावर उभा 4 जोड्यातनं आपली तिसरी जोडी आपली मोहर गेली. होय मागणं मोहर दिंडावर उभा राहून बर बर काळ्या रानात. हा तर जावळ्या मोड्यात आवती चालू होती. हा तर त्या मालकाने एक पिंडीच पोत देऊन हा 500 रुपये बक्षीस दिली. बर 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 हं बर म्हणजे असं बैल हाणली ती. हा हा वडील होता तोपर्यंत. मग जत्रा करायचो आम्ही. जत्रेला गाडी जायची. वडिलांबरोबर अजून कुठं कुठं पेरणेकरला कुठं कुठं जायचं, कुठल्या कुठल्या गावाला गेलं? मंगळगडा, हा पुन्हा नंदीसूर, हा जवळा, हा वाकी, हा इकडं कुठे बी. होय कोणीकडे बैल जायला इकडं. वडील गेले का नेहमी गाणं म्हणायचीच का? हा गाणं म्हणायची मी. होय हं वडिलांना ही गाणी कोणी शिकवलेली असेल, कशी वडिलांना गाणी? वडिलाला गाडी आम्ही म्हणली तुम्हाला कोणी शिकवली? हम्म. तर आमचं वडील म्हणतो ते म्हणली. होय त्याच्यावर आम्ही शिकवली म्हणली. आजोबांना बघितले का तुम्ही? आजोबाला नाही बघितलं आम्ही. हा वडिलालाच तेवढं बघितलं. होय आजोबाला आम्ही बघितलेलं नाही. बर मग त्यांनी शिकवलेली, मग त्यांनी त्यांची शिकलेली, आम्ही ह्यांचं शिकलो. हा हं नांगर धावताना पेरण्या करताना खोळ होय. बांधताना दरवेळेस सारखी गाणी म्हणायची का? होय सारखी गाणी गाणी म्हणजे तोंड बंदच नसायचं. हा हं बर हं म्हणायचं जरा आठवून आठवून म्हणा गाणी ती. आणि पुन्हा मग आम्ही त्यांचं ऐकून म्हणजे आमच्याच आधी का आम्ही आणि गाणी म्हणलालो. हा हं बर गाणी कशी म्हणलालो, हा चांगली म्हणजे आपणाला जे आवडते ते, आणि गाणी आम्ही जरा रचना केली. हो बर हं हा आणि मग अशी गाणी आम्ही शिकलो. हा 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 कुठलं म्हणजे ते? आणि त्या बाब गळीचा पाला मेंढ्या करत्याव मला करत्या ग मला मेंढ्या बायाचा ग लांब पला. अशी गाणी म्हणायचो. होय आणि पुन्हा दुसरी आणि गाणी त्याच्यावरनं अशी आम्ही रचायचो. खाय प्यायला काय असायचो? खाय प्यायला पहिले लय गरीब हो. हा हुलग मटकी, हा पुन्हा शेतातलं पाऊस आला तर हे निसर्गानं आलं तर हे, हा आणि शेवटी पाणी लागेल तर आमचे रान आहे 4-5 एकर, बर त्यात भात पिकायचं. बर ती भाताची अजून ती साळे अशी बडवायची कुंडी आहे त्या, हा त्यात कुंडी बडवायचे आमचे आई वडील. कोंड्या अजून पण आहेत का? आहेत की कुठं आहेत त्या? इथं वर आहेत की बर बर हा हं भात म्हणजे काय कसला भात असतो? साळी आपण भात खातोय तांदूळ. बर हं इकडे पीक ते होय आपल्या इथं रानात पिकत पिकतोय होतं पहिलं. होय आता कुठं आहे पाऊस, निसर्गच नाही तर. म्हणजे त्याला पाणी किती लय लागतं का त्याला पाणी? होय ती पाणी लागलेल्या रानातच करायचं असतं ती. होय आता पिकत नाही मग? आता नाही पिकत, आता पाणी लागत नाही पाऊस नाही तर. होय मग आणि ते भात जर शिजवला, हा इथनं रेड्डे किती 1 किलोमीटर एवढा वास जातो त्या भाताचा. होय देशी तांदूळ होतो साळे. बर ती बिया आहे माझ्याकडे अजून. बर हं मग ते कुठं पिकत नाही का आता? ती पिकते वरत कोकणात. होय इथं आपल्या इथं पिकत नाही आपल्यात आता? कुठं नाही. होय हं कधीपासून बंद झालं पिकायचं इथं ते? तरी पण आता लय दिवस झालं बंद. 1001 पासून काय तर इथं नाहीच आपल्याकडे पाऊस, निसर्ग नाही ते, नाही तर बंद 2001 पासून? हा 2001 पासून. बर बर बर. हं त्याच्या आधी ती सर्रास लोक पिकवायची? होय होय म्हणजे तू पाणी लागते लवणाने ते करायचे ना होय भात. हं. आणि ते कसं ती लागण कशी करायची त्याची? लागण ते आपण आता कोकणात काय करते, रोप तयार करते हा आणि ती राड करायची, हा. बैल नाचवून आणि त्या राड्यात रोप टाकायचं. बर तसं आपल्यात नव्हतं. मग ते आपल्यात पाऊस पडा आधी, एक पाऊस पडला हा की रानला पाणी सुटायचं. हा वल्ल रान झालं का त्यात लाकडी बळी होता, हा बळी लांगूर लाकडी. हा ती लांगूर हाणायचा आणि त्या तासात टाकायचं. बर आणि ते पुन्हा पाऊस चालू झाला का ती पाणी लागून त्या भात चांगला यायचा. ते रोप असायची त्याचं का बी असायचं काय? बे असतो आमच्याकडे साळे. होय हां बर साळे टाकतो आम्ही. आणि किती निघायचे, किती पोती व्हायची? साळे व्हायचे की कोणाला 4 व्हायचे, कोणाला 5 व्हायचे, कोणाला लय बकळा असं तर काय 7-8 व्हायचे, 10 व्हायचे. होय हं बर आमच्या बघण्यात, आमच्या कळतेपणात तर आमच्यात 5-4 पोती होत होत्या साळे.
होय. थोडं रान होतं पाणी लागायचं. आणि अजून काय काय म्हणजे देशी जी म्हणतो आपण हा तसं पीक पीक काय काय असायची हो पहिली? पहिली दोंडवाडी बाजरी, हा पांढरी मका हा. 2.5-3 महिन्याची, हा पुन्हा मटकी 5 महिन्याची, हा फुलगं 5 महिन्याचं, हा ज्वारी तर मग काय ते 5 महिन्याची असते. हा. असली देशी माल होता पहिला. दोंडवाडी बाजरी म्हणजे ती कसली? बाजरी आपला आता 2.5 महिन्या बाजरी सारखीच बाजरी, पण ती मोठी बाजरी होती हा आणि ती अशी परस्पर उंच आहे. बर. किती महिने असायची ती? ते 5 महिने असायची. होय. 5 महिन्याची फेकरी बर लई बाजरी आणि आवरेज लई त्याला, बर. आणि खायला बी चवीला बी गोड. हा. हे आताच कसं आहे ते इंजेक्शन 2.5 महिन्यात येते. हम्म, हम्म, हम्म. 2.5 म्हणजे 3ऱ्या महिन्यात जळून भाकरी करून खातील. होय. होय असं आहे. आणि माड रानाची पिकं अजून काय काय होती पहिली? माडरानला हीच घे, हुलग, मटकी, तुरी, पांढऱ्या तुरी, हा हे आता सरकारी तुरी निघाल्या. हा. हे असलं पीक. ते देशी आणि हे डुप्लिकेट कसं ओळखायचं? हे आता 2.5 महिन्यावर आल्यावर हे सरकारी झालं. बर. पहिले 5 महिन्यात होतं. मग ते ह्याच्यामध्ये फरक राहतो का त्या हो राहतो. त्या वाहनामध्ये फरक राहतो का? होय काय पहिलं कसं असायचं की पहिलं म्हणजे साईजला केवढं असायचं? पहिलं म्हणजे गुळदाव बाजरी असायची, हा. म्हणजे लई पांढरी बी नाही आणि लई काळी बी नाही, बर. मध्यम असायची. हा मग आता ज्या ज्या काही पिशव्या सरकारी आहे त्या, हा जे काय लय बारीक दाना आहे हा. त्याच्या पांढऱ्या भाकरी होती, हा. आणि मोठा दाना आहे हा. त्याच्या काळपाट भाकरी होती. बर. अशावर ओळखायची. आणि ते बी कसं मटकी आताची मटकी आणि पहिली मटकी मध्ये काय फरक आहे? पहिले मटकी म्हणजे 5 महिन्याची मटकी, आता 2.5 महिन्याची आहे. आणि ती ओळखायची कशी? ती मोठी असते 2.5 महिन्याची, बर. 5 महिने बारीक असते. होय. होय. आणि हुलग हुलगं बी पहिलं 5 महिन्यात हुलगं बी ओळखू येतं ना. कसलं असते ते? ते जरा म्हणजे खैऱ्या भांड्या वाहणार म्हणजे असतात. बर बर. आणि बारीक आता- असते का मोठं असते ते? मोठंच असते तर. बर आणि आताच बारीक आहे हो, बर 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 बर. लाल वाहनावर आहे 2.5 महिन्यात. लय पिकायचे का पहिल्या मटक्या होय. हुलगं वगैरे? आम्ही मटकीच्या हुलग्याच्या मटकीया भाकरी खाल्ल्या, मटकी हुलग्याच माडग, होय. मटकीया भाकरी भाकरी? खाल्ल्या. बर. आमची मटकी आई भाकरी करायची का? आई करायची आमची हा. मटकीया भाकरी. बर. आणि हुलग्याचं माडग? बर. कसं काय? आणि दुसरी गोष्ट काय, पहिले तांबडं मिळू होतं, हा हे लय पिकत नव्हतं. हा. मग तांबडं मिळू मिळायची सरकारी, बर. ते आणायची, बर. सातू आणायची, सातव्या चपात्या करायची, हा. आणि पिकलेल्या साळ्याचं ते भात करायची. ते मटकीची भाकरी काय बरं करायची हो? मटकीया भाकरी गोड लागायची हो. होय. ज्वारी बाजरी वगैरे? ज्वारी बाजरी पण कमी पिकायची. बर. कमी पिकाई म्हणून करत होती का कसं? नाही, ती खायला बी गोडच चवीला. होय. गोड लागते. मग आता करू. करता का तुम्ही ते? आम्ही कवा केली ना, मटकीच पिकली नाही 10-15 वर्षात, पाऊसच नाही. होय. औंदा पिकले बघा. हा. हम्म किती झाले आमदा? औंदा 1 पोतभर झाली मटकी. ते काय म्हणजे देशीच आहे का? देशीची 5 महिन्याची. होय. फुलगी 1 पोतं झालं, मटकी 1 पोतं. हा. बर बर बर. चांगले झाले. म्हणजे अजून तुम्ही देशी पिकवता? हा देशी पिकवतोय. काय काय पिकवता अजून आता? आता तुरी देशी पिकवतो, हुलग देशी, हम्म. मटकी देशी. हा. म्हणजे आता रानाला पाणी लागलं नाही म्हणून साळीच तेवढ्या पिकवल्या नाही त्या. होय. बी आहे. बी एवढे दिवस कसं करायला मग ते? आम्ही वरचीवर करत होतो, तो टाकायचं, हा. 100-200 रुपये टाकलं तर काय खाऊन काय जळून तेवढं जे आहे तेच करून ठेवायचं. बर असं केलंय. आता शेवटचं कधी केलं? गेल्या वर्षी बी नाही, हा. त्याच्या मागल्या वर्षी केलं. कुठे केलं ते? एक तर पाणी लागायला अंदाज केलं, होय. थोडं केलं. बर बर बर. आता किती बी आहे अजून आता ते? बी आता अजून तरी बी आहे माझ्याकडे, पाहिले बरं आहे की. बर बर. त्यात औंदा जरा ही पाऊस शेवटाला पडलं, हा. औंदा तिकडून करणार होतो, पाऊस जोरात झालता या वर्षी पण. शेवटाला झालं. हा. हम्म चांगला झालता या वर्षी पाऊस. मग शेवटाला झालं त्यामुळे करता आलं नाही, पाणी लागलं तर. आता कधी करायचं? आता पुढं मिरगाला. होय. मिरगाला करणार. पाऊस बघूनच करायचं काय? मग ही हुलग मटकी लावताना गाणी म्हणत होता का हो? होय, गाणी म्हणणार की. कसली? पेरणी पहिलं ते पण झोपले, गाणी चालूच आहे. ती हुलग्या मटकी त्याची पण पेरणी असायची का? होय, त्याची पेरणी बैला नाही कशी? पेरतोय. ती पण बैलानं पेरायचं का? होय, होय. बैला नाही, 4 बैल. हुलग मटकी सुद्धा होय. तशी ज्वारी पेरतो तशीच पेरायचं का ते? हातानं पण लावतात ना? मोहर टिपणला 2, माग राशीनला 2, होय. 4 बैल असतात. ती हुलग मटकी पेरत असताना ती गाणी कुठली होती? ती बैलावरचीच गाणी. म्हणा की ती गाणी. गाणी म्हणू का? हा ती बैलावरची गाणी, म्हणजे ती बी गाणी चांगली आहे ना. हा. काय असायची गाणी ती? ती गाणी म्हणणार आम्ही, एखाद्या देवावरनं म्हणणार, हा. एखाद्या ह्याच्यावरनं म्हणणार. कशावरनं? देवावरनं आणि अजून पडो कशावर? पडो यार मेघ राजाचा, पडो निघ बरा झाला,
पडून ग बरा झाला नंदी तासाला ग पाणी पिला आणि त्या बाळ ग उठयल फळी धरून ग काळ्या राणी म्हणजे पावसाळ्या टायमाला फिरण्यास आहे ना बर बर पावसाळ्यानं गाणी म्हणे अच्छा फळे धरून ग काळ्या राणी मेंढ्या बायाची ग बाळतानी हा, मग साईडची माणसं लय असायची हा हं म्हणा म्हणा गाणं म्हणा म्हणा आम्हाला आवडते होय म्हणजे असं भाड्याने गेल्यावर म्हणला आल्यावर हो हा 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 कवा त्यांनी ऐकली नसायची हा मग आम्ही गाणं म्हणला का ऐकायची हा आणि म्हणा म्हणायची हा म्हणा म्हणले आम्हाला जरा आवस वाटायची मग आम्ही म्हणायचं ऐकते ती बरं झालं एक गाणं किती वेळ चालायचं एक गाणं एक 5 ते 7 मिनिटं होय हं असं एक पूर्ण मोठं गाणं म्हणा की पूर्ण हा एक मोठं गाणं म्हणा की. मग अशी गाणी म्हणत असताना मग आम्ही लोक जरा आम्हाला जरा त्यांना बरं वाटायचं आम्हालाही म्हणून वाटायचं हा म्हणा म्हणल्यावर हा मग आम्ही मग म्हणायचो हा म्हणा एक मोठं गाणं म्हणा आणि त्या दिवस ग मावळला सांगोल गावीच्या ग सारीला सांगोल गावीच्या ग सारीला रात्र झाली या ग या पर्याला अशी गाणी म्हणायचं हा बाजारवाल्यावरनं म्हणायचं बर बर बर. बैलावरनं म्हणायचं हा बाजारवाल्यानं करून गाणी म्हणायची होय कसं काय? बैल व्यापाराला जायचो सांगोला बाजारला हा ते बैल व्यापारवाली यायची थकोड बर ते आम्ही गाणी म्हणायचं कशी काय सोचायचं तुम्हाला ही गाणी अशी अहो आम्हाला छंद हो हा ऐकलेलं शिकलेलं छंद होय पुन्हा मायलेकीची गाणी म्हणायची होय हं म्हणा की माहिती म्हणू का हा मायलेकीची ग माईत अशा भरल्या ग बाजारात मायलेकीची ग माईत मायलेकीची ग माईत सांग चोळीची ग किंमत असं गाणं म्हणायचं मोठं म्हणाय तुम्ही मोठं लय थोडं म्हणताय मोठं गाणं पूर्ण गाणं म्हणाय दोन दोन ह्याचं असते ना नाही नाही असे पूर्ण मोठी मोठी म्हणाय आता बैला या ग मंदी बैल बैल सोन्या या ग तापाईड माझी घर ती घरानी बोल फाडा चुली झुली लाग कापाईड मग खाय प्यायला कसं असायचं हो पहिलं खाय प्यायला पहिले जरा पहिले म्हणजे कमतरता जावं हा. म्हणजे चांगलं असायचं थोडं घासणं पण चांगलं काय पण ते खाण्यामध्ये काय काय असायचं खाण्या म्हणजे काय आपल्या म्हशीचं दूध हम्म दही हम्म. ताक हा आणि आई तूप करायची बर ती तूप पहिल्या साळीचा भात हा हे असं खायचं आम्ही होय हं साळीच्या भातीत तूप टाकून हे तूप काय टाकल्यावर तर दुसरी भाकर लागत नाही आणि काय लागत नाही. होय हं तर तुम्ही लय भारी का चांगलं खाल्ले राव होय आम्हाला असलं काहीच मिळत नाही खायला ना आम्हाला होतं हा म्हणजे म्हणजे आपले पहिले ह्याच्यावर नाही हा होतं आम्हाला मिळालं खायला बर होय कोण कुठे असते आणि ते आम्हाला म्हणजे सगळं सराव पडला पुन्हा मग ते हे असं बैल हाणत किंवा काय करत पुन्हा आम्हाला काय थोडं आता हे तो आम्ही बैल बांधून झोपलो हा आम्हाला कुठं तर कुणाला लगीन असलं काय असं कुणाला लग्नातली होळी ऐकू यायची बर ते आणि बैल हाणणं आणि होळीचा आणि नाद लागला आम्हाला होय होळी म्हणायचा हा हं आय ते वयाच परत हे करू आपण आय जात्यावर गाणं म्हणायची का हो? गात म्हणतो ती काय असायची गाणी जात्यावरची हे जात्यावरची गाणी लय चांगली होती हा हं काय असायची अं, सा म्हणा म्हणा शाळेला जातो रागू ग बाई शाळेला जातो रागू शाळेला जातो रागू ग बाई शाळेला जातो रागू किती वाट मी बघू आता ग बाई वाट मी बघू आता
साळीच्या तांदळाला जाळ घालती जाता येता, घालती जाता येता कसा जाळ घालती येता जाता, राघू शाळन येईल आता ग राघू शाळून येईल आता. अशा भाषेत गाणं म्हणायचे. होय हं हे जात्यावर म्हणायची काय? हं जात्यावर म्हणायचे. बर अजून तिकून म्हणते आहे आमची. होय होय आता 100च्या पुढे झाले तर अजून तिकून गाणं म्हणते. बर म्हणजे आता काय ते जात्यावर म्हणत नाही, हा. अशी झोपून जाय बसून आहे पण बसून ते कोण नसलं ते करमणूक करायला गाणी म्हणते. बर बर देवाची म्हणते जात्यावरली म्हणते. हा हं अवघड रागू वाटच खड काढ रे, वाटच रे खड काढ रागू वाटच खड काढ रे, खड काढ रागू वाटच खड काढ रे. हात मी जोड येते बाई देव बिळाच्या माग ग, फुले मळ्याचे लकोबाई माझी काळजी तुला लाग ग. हात मी जोड येते उभा राहते मी एका कोणी ग, फुले मळ्याचे लकोबाई नेत्रा उघडे तुझ्या दोन्ही ग. मग ते जात्यावरच्या गाण्यामध्ये अजून काय काय असायचं? कोणाकोणासाठी असायची गाणी ती? आपल्या नातूवर असायची, लेकावर असायची, लेकीवर असायची. हा हं लेखावरून लिखीवरून म्हणायची. लेकावर नाही म्हणायची, हम्म. पुन्हा लेकीवर म्हणायची. हा हं म्हणायची त्यातलं एखादं गाणं. मग ते आता आय आम्हाला तिने काय आम्हाला शिकवलं नाही, ती म्हणलेली आम्ही ऐकायचो. बर पण आम्ही त्यातलं थोडं थोडं असं म्हणजे एखादं कुठं तर आम्ही ऐकून ध्यानात धरलेलं. ध्यानात ठेवले म्हणायचं. हं बर आय आमची चांगलं गाणं म्हणा अजून तिकून म्हणते. हा हं म्हणा किती गाणं एखादं, लिखीवरचं म्हणा आणि लेखावरचं म्हणा. नांदाई जाती लेक ग बाई, नांदाई जाती लेक, नांदाई जाती साळू ग माझी, नांदाई जाती साळू. कड तिच्या वटीला गुळ शेंगा ग, तिच्या वटीला गुळ शेंगा, वटीला गुळ शेंगा, तिच्या वटीला गुळ शेंगा. पुढं काय सांगा? वटीला गुळ शेंगा एकादशीचा नियम सांगा, दशीचा नियम सांगा, एकादशीचा नियम सांगा. खायला काय काय बनवायची आई पहिलं? खायला बनवायची आपली मळ्यातली तांदळाची भाजी, चिगळाची भाजी, हा पुन्हा मेथीची भाजी, बर शेपूची भाजी, गवारी शेंगा, हा भेंडी आपली देशी. होय हं पुन्हा म्हणजे असे काय काय पदार्थ बरेच होते ना पहिल्या. देशी म्हणजे सगळं काय असेल ते सगळं देशीच हा देशीच. म्हणजे आता ही वाळा काय ती मोठी, हा पहिली आपली शेणण्यानी वाळक होती, आपल्या खारोटीवर पट्टा असतो हा तसल्या शेणणी वाळक होती. बर हे लय आमच्यात अशी सगळी माळाने ज्वारीतनं सगळ्या शेण्याचं वाळकच दी, होय पाटीच्या पाटी आहे न्यायची विकायला. हा आणि ते लोक आवडून घ्यायची, ही कुठंच नाही म्हणली यांच्यात बियाणं कुठं आलंय, बर एवढीच लांबडी हा आणि खारोटीवनी पट्टा सध्या माझा. आता मिळते ते कधी आता नाही ते बीज नाही ते बे काय आमच्याकडे तिकून राहिलं नाही. होय आता ती सरकार निघाले बघ हातात लांबडे, बर आमच्यात ते राहिलं नाही हो. शेणी वाळक लय भारी. मग आता बी कुठलं कुठलं ठेवले आता काय? आम्ही आता ते जरी काठी वाळकती असली आम्ही ती का आणत नाही. हा ती पट्ट्याची वाळका असते ती काकडीसारखी, ते म्हणजे आम्ही आणतो, बर आम्ही लावतो आणि लावले त्याला. मग ते बी जपून ठेवण्याची काय पद्धत असते हो? बी जपून ठेवण्यात म्हणजे वाळूक पिकवायचं आणि ते वाळू कसं ध्यानात राखाय म्हणण्याबरच त्या देठाला काय तर फडकं बांधायचं, हा ते पिकवायचं, हा ते उरलं का काढून ठेवायचं, हा काढायचं ते बे काढायचं राखामध्ये गुळसून उन्हात करून वाळवून हा अगदी व्यवस्थित ठेवायचं. बर आणि आपल्या माळवं लावाय टायमाला ते आपण बेट वाचायचं. पण ते ठेवण्याची साठवण करण्याची पद्धत काय होती? कसं ठेवायचं? कुठं ठेवायचं ते? साठवून ठेवायचं म्हणजे आपण बे काढलं वाळकातनं, हा कापून वाळू काढलं ना, हा. शेंदाड कसं उलतंय तसं उलतंय. हा बे काढायचं हा आणि एखादा आपण खपरात हे असते की सकरात, बर
ते काढायचं, ते राखत गोळसायचं, वाळवायचं, त्या सकरात ठेवायचं बर आणि लागणी एक टायमाला ते काढायचं. बर राहिलं का व्यवस्थित ते? हे राहते की होय एक नंबर राहते. बर मग ते हे कशा असायचं पहिल्या काळात? आता पेरण्या झाल्यानंतर जोंधळे आलेला असायचं. होय, जोंधळ मोठं झाल्यानंतर मला वाटतं ते हे एक असायचं वेळ आमोशा बघा. येळ आमुषा. काय कसा असायचं वेळ आमोशा? येळ आमुषाला काय, येळ आमुषा करतात कशी करायचं, त्याला मोगा आणायचं कुंभाराकडून, हा मोगा आणायचं, हा ते मोगा आपलं शेतात नेऊन पुजायचं, त्यात हुंड टाकायचं, बर पुन्हा ते येळामुषा त्याची हुरडं काढायचं, हा हुरडा काढून हुरडा आकटी करायची, ते हुरडा ते कंच भाजायचे, हा हुरडा काढायचा, हा पुन्हा त्या जुंधळ्याचं ताट सोलायचं, त्याची कांडी करायची, गाजार, हा. हरभर, हा पुन्हा ते हुंडा त्या मोग्यात टाकायचा, नारळ फोडायचा, पुजमान करायचं, जत जत आपलं शेत असेल तत. ही अशी पद्धत आहे, अजून बी आहे, आम्ही करतो की. जेवण काय असायचं? जेवण आपलं हुंड्याचं, दूध. हा हं, पहिल्या तुमच्या काळात जुन्या काळात काय असायचं जेवण? जुन्या काळात नव्हतं हे दही हुंड आम्ही करत होतो, बर अजून बी करतोय आम्ही. हुंड कशाचं? हुंडा आपलं बाजरीचं, होय कोण गव्हाचं करायची, त्यात खोबरं जिरं काय नाही ते प्रकार घालून आपलं एलदोड हा चांगल्या पद्धतीत करायची. मग पोळ्या वगैरे नसायच्या का? पोळे करत होती की, होय पण शेतात जायला सगळं पाठी भरून न्यायचं, ते बी खायचं, पहिल्यांदा हुंड खायचं, हा पुन्हा पोळ्या आमटी गुळवणी, पुन्हा दूध घ्यायचं, पुन्हा खायचं. होय बर अशी पद्धत आहे, अजून बी आहे, आम्ही मोडली नाही ती. गाणी जरा अशी मोठी मोठी गाणी म्हणून दाखवा तुम्ही. लांबात लय छोटी छोटी गाणी म्हणला तुम्ही, जी बैलावरची जी गाणी आहेत ना हं, पेरण्या करताना जी गाणी आहेत, ती मोठी म्हणा असं लांब सडक म्हणून दाखवा की. लांब म्हणायला मग ही जी बैलावरली गाणी अशी येते ती. मोठे जर म्हणायचं झालं तर तुम्हाला मोठे म्हणून जाऊ. दाखवा की. मोती आगलाल मोती, मोती रामाच्या गजोळण्याला, रामाच्या गजोळण्याला, सीता मागती ग पाळण्याला, खालत सोलापूर वरत कोल्हापूर दोन्ही बराबर, तुळजापुराची देवी नांदीव डोंगरावर. वडिलांसोबत वडिलांनी तुम्ही म्हणलेलं गाणं आठवते का? तुम्ही दोघं जण मिळून म्हटलेलं कुठली होती गाणी ती? वडील मी म्हणलेलं हा, मिळून म्हणलेलं म्हणायचं का तुम्ही? म्हणलं होतं हा वडील मी, आम्ही शिकायसाठी टेन्शन म्हणलं की, होय पण ते ध्यानात म्हणा की. यायला पाहिजे ना. कुठलं होतं गाणं ते? ते गाणं आहे, हम्म. पडू पडू या ग मेघ राजासा, पडून ग बरा झाला, पडून ग बरा झाला, नंदी तासाला ग पाणी पिला, गाडीच्या ग बैलाला त्याला खोबर ग चिरुयाना, गाला खोबर ग चिरुयानाला, करसुंडी ग करूयाना, गाडीच्या ग बैलाला लाव कासर ग यसनीला, लाव कासर वयसनीला, बैल सोन्या ग दिसनीला. ते गळ्यात काय घातले हो? हे बदाम आहे, ती कसलं बदाम आहे? हे कुराडे आहे सोने. होय होय, कस काय सोन्या एक वराडी कस काय? मला आवड आहे घातली मी. होय पहिली घालायची का लोक अशी? होय, काय काय असायचं असलं? बदाम, हा कानात कुंडली. हा हं, बर हं, सोन्याची कोरडी केली का? होय. बर असं जसं कोरडा कुंडली बी आहे होय कानात. बर हं. भारी घेते भारी कमरेला दिसते. करदुडा, बर पायात होना कोल्हापुरी बांधून आणायच्या. बर कवा आपण झाली की चप्पल घटना बांधीवर होय कळतेपणापासून तर कवा नाही कसल्या कातडी चपल्या असायच्या त्या? कोल्हापुरी. होय हं, काय विशेष त्या चपले जो? गोंड्या हा गोंड्या चपल्या. काटा कोसायचा का गोष्ट हे नाही. हा उन्हाळ्यात लय गार आणि गारव्यात आता ह्या दिवसात जर चप्पल घातली तर खालनं गरम लागते. होय हे चप्पल कोल्हापुरी, मी कोल्हापूर. काट्यात जर ते बी कुठं गेला तर बांधेव काट्यात कुठंच मोडत नाही काटा जर. नाही अजिबात. कुठं पण जावा. कुठे जाऊ
होय हम्म. म्हणजे पहिली लोक सगळी ही असली चपले घालायची का? होय हा पहिली 3 ताळे चप्पल घालायची. होय हम्म. बांधलेल्या. हम्म. मी 3 ताळे घातले, आता मी 2.5 ताळे बांधतो. होय हम्म. ही चप्पल कुठं आणायच्या? आम्ही इथं बांधतोय आता, कुठं याला येळवीला बांधते, कुठं बांधलेलं कुठं जवळ्याला बांधते, होय कुठं कोल्हापूरला बांधते. बर कुठं बांधते ते म्हणलं का जायचं तिथं आणायची. मी आणली बांधून. बर